दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. खोपोली शहरातील डोमिनोज पिझ्झा शाखेबाबत गेल्या काही दिवसांपासून ग्राहक आणि कामगारांकडून विविध तक्रारी समोर येत होत्या. व्हेज असलेल्या ग्राहकांना नॉनव्हेज पदार्थ पोचवणे, बालकामगारांची नेमणूक, कामगारांना गणवेश न देणे तसंच स्वच्छता व व्यवस्थापनातील नियमभंग अशा गंभीर बाबींबाबत खोपोली शहर मनसेने आक्रमक भूमिका घेत थेट शाखेत धडक दिली. मनसेच्या शिष्टमंडळाने शाखा व्यवस्थापनाला जाब विचारत तात्काळ सुधारणा करण्याची मागणी केली. या कारवाईदरम्यान खालापूर तालुका अध्यक्ष अतुल हाडप, खोपोली उपाध्यक्ष स्वप्नील कुंडले, विभाग अध्यक्ष निहाल गायकवाड, श्रवण पवार, नन्या गायकवाड, रियाज शेख यांच्यासह अनेक महाराष्ट्र सैनिक व कामगार उपस्थित होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की काही ग्राहकांनी व्हेज पिझ्झा ऑर्डर केल्यानंतर त्यांना नॉनव्हेज पदार्थ पोचवल्याच्या तक्रारी केल्या आहेत. धार्मिक व आहारविषयक संवेदनशीलतेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून ग्राहकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. आणि याचं हे डेटा घालायचं आजच्याच डेटा घालायचं आणि ते व्हेज वाल्याने तुम्ही नॉनव्हेज खायला घालता, लाज वाटले काल रात्रीचा प्रकार आम्ही फक्त आणि एकदा पण नाही. सकाळी एक सेम गुजरातीकडे मागवलं होते, त्यांना सेम पनीर मागवला, त्यांना नॉनव्हेज दिला. परत संध्याकाळी पण सेम व्हेज मागवता, त्याच्याची व्हेजचा टॅग नॉनव्हेज खायला घालता. धर्मरोष्ट करायला निघाल तुम्ही. डिलिव्हरी कोण देतो? तुम्हाला असं चेक करत नाही का व्हेज आहे नॉनव्हेज असं चेक करत नाही तुम्ही? काढून टाकायचं असं होतंय तर काढून टाकायचं. आमचा असला तरी. लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, खोपोली. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.